रामनवमी आहे. रामनवमीच्या सर्व व्ह्युअर्सला माझ्या शुभेच्छा. आज रामनवमी असली तरी इलेक्शन असल्यामुळे इलेक्शनच्या कामात आम्ही व्यस्त आहोत आणि प्रभू रामाचा जन्म आपण दरवेळी साजराच करतो, पण यावेळी वेगळीच रौनक आहे. रामलल्ला अयोध्येमध्ये विराजमान झाल्यामुळे या रामनवमीला वेगळं महत्व आहे. मी रोज देवपूजा करते, रोज प्रार्थना हीच करते की बाबा आपल्या कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व, आपले तत्व आणि आपल्या म्हणजे देवाची सेवा आणि समाजाची सेवा करण्याचं व्रत कधीही कमी होईल. त्यापासून खऱ्या अर्थानं प्रचाराला खरी सुरुवात होणार आहे. त्याआधी तुम्ही अख्खा जिल्हा फिरून काढलेला आहे. कसा प्रतिसाद आहे, कसा कौल आहे? प्रतिसाद तर खूप चांगला आहे, कौलही चांगला आहे. खरं तर निवडणुकीसाठी समोरच्याला उमेदवारही मिळत नव्हते. उमेदवार हे राष्ट्रवादीतूनच तिकडे गेलेले आहेत, नाहीतर उमेदवार देखील मिळत नव्हते अशी परिस्थिती होती. आता प्रतिसाद तर लोकांचा चांगला आहे. लोकांनी विकासाचं मतदान करावं, लोकांनी चांगल्या हेतूने मतदान करावं ही अपेक्षा आहे. उद्यापासून फॉर्म भरले जाणार आहेत. तुम्ही कधी फॉर्म भरणार आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी कुठले नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे? मी कोणत्याही नेत्यांशी तशी चर्चा केली नाही, कारण या बऱ्याच लोकांचे तिकीट काल जाहीर झाले. त्यांचे फॉर्म भरण्याची गडबड आहे. फॉर्म मी 24 तारखेला भरणार आहे आणि मी नेत्यांची कुठल्या चर्चा केली नाही. शक्यतो कमीत कमी त्रास लोकांना देऊ, आपण आपल्या बळावर निवडणूक लढवावी. नेत्यांच्या वेळेप्रमाणे नेते येतील. ही निवडणूक एकतर्फी वाटते नाही. आव्हान मी म्हटलं की मला आव्हान आहे, अफवांचं आव्हान आहे, वेगवेगळ्या चुकीच्या चर्चांचं, आणि त्या चर्चा लहान वयाच्या, तरुणांच्या, गरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या मनात घर करू नये, हेच आव्हान आहे. त्याचंच आपल्याला निस्तार करायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.